नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं सरस स्वागत आहे। आज आपण ऊस शेती पिकातील किंवा ऊस पिकातील दोन डिफिशियन्सी वरती बोलणार आहोत। त्यातील एक जो प्रकार आहे हा सामान्यतः थंडीमध्ये सर्वांनाच त्याला सामोरं जावं लागतं, त्याच्याबद्दल पण बोलणार आहोत। आणि एक जो प्रकार आहे हा सहजासहजी आढळून येत नाही मित्रांनो, हा बघायला पण मिळत नाही आणि माझ्या बघण्यात सुद्धा हा पहिल्यांदा आलेला आहे। पहिल्यांदा जरा मी पण विचार करत होतो की हा नक्की प्रकार काय आहे, आणि या प्रकारावर मी 3-4 लोकांशी चर्चा केली। आमचे बंधू आहेत, आमचे एक मित्र आहेत ज्यांची कृषी सेवा दुकान आहेत, तसेच VSI येथील असलेले डॉक्टर पाटील सर म्हणून संशोधक आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली या विषयावर। आणि नक्की हा प्रकार काय आहे, कारण माझ्यासाठी तरी हा नवीन होता, तुमच्यासाठी मला माहीत नाही, पण माझ्या दृष्टीने तो जसा या आमच्या शेजारच्या पिकामध्ये ऊस पिकामध्ये पसरायला लागला, तसा मी फोन लावला आणि आपल्या पिकामध्ये येऊ नये ही काळजी आधीच आपण घेतली पाहिजे। त्यामुळे मी ते नक्की काय आहे हे जरा माहिती विचारून घेतली आणि त्याला काय पर्याय करता येईल हा जरा मी त्यांना विचारून घेतलं। तर तिघांच्याही उत्तरात साम्य मला आढळलं, आणि ते काय आढळलं किंवा त्याच्याबद्दल जी माहिती आहे ती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि दुसरा जो विषय आहे तो थंडीमध्ये बऱ्यापैकी 70 ते 80% लोकांच्या पिकामध्ये आढळून येतो, तोही आज आपण बघणार आहोत। एकाच व्हिडिओमध्ये दोन आज आपण ह्या ज्या म्हणजे डिफिशियन्सी म्हणतो आपण ऊसामध्ये, ती डिफिशियन्सी आज आपण बघणार आहोत। तर हा मित्रांनो आपला आळसाली खोडवा आहे, ही लागण आहे, आणि पलीकडे आपल्या चुलत्यांचा एक ऊस आहे आणि त्याच्या पलीकडे आपला ऊस आहे। फक्त सातत्यानं मला या ऊसामध्ये एक ती डिफिशियन्सी जाणवली। आता ती तुम्हाला मी दाखवतो की नक्की काय आहे, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की त्याचा उपाय काय करायचा आहे आणि याचं नाव काय आहे। आता हे बघा मित्रांनो, हे सगळे चट्टे पडलेले जे तुम्हाला दिसतात, आता हे बघा, हे बघा, हा चट्टा आहे। म्हणजे प्रत्येक पहिल्या 3 पानावर प्रत्येक ठोंबातल्या हे चट्टा आहे बघा, हे बघा, हिता आहे, हे बघा, इथं पण आहे। म्हणजे जवळजवळ आता हे बघा, हे बघा, आता ऊसात कुठेही तुम्ही बघितलं ह्यांच्या तर तुम्हाला हे पिवळे पिवळे पट्टे दिसत असतील, जरा व्यवस्थित दाखवतो तुम्हाला मी, हे बघा, झूम करून जर बघितलं तर बऱ्यापैकी तुम्हाला सगळे पिवळे पट्टे बघायला मिळतील। हे बघा, हे बाहेर आलो ना, हे बघा, इथं आहे, त्या पानाला आहे, पुढं त्या पानाला आहे, म्हणजे पूर्ण ऊसात सगळ्या हे दिसून यायला लागलेलं आहे। हे बघा, तर आता मी विचार करत होतो, हे बघा, तुम्हाला लांबून जरी बघितलं तर हे शेंड्यापासून थोड्या खाली अंतरावर 4-5 इंचाचे पिवळे पिवळे पट्टे दिसत असतील। फक्त शिरास त्यातल्या दिसतात, पूर्ण पिवळा ऊस पडलेला आहे। आणि हे बघा, असं पूर्ण ऊसात सगळ्या पसरलेला आहे मित्रांनो। आता इथून मला तुम्हाला दिसते का नाही माहीत नाही, असं झूम जर केलं तर हे बघा, एकदम पिवळे पिवळे सगळे चट्टे। म्हणजे आता हे ऊन आहे त्यामुळे कमी दिसणार तुम्हाला, पण असं पूर्ण पिकामध्ये हे पसरलेलं आहे। तर आता याच्याबद्दल आपण आधी माहिती घेऊया की हा नक्की प्रकार काय आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण बोलूया। तर मित्रांनो, हा जो प्रकार आहे याचं शास्त्रीय नाव तुम्हाला सांगतो। आता 3-4 लोकांच्या जवळ मी चौकशी केली, तर एकानं त्याला सांगितलं की हा लाईट बर्न म्हणून प्रकार आहे। म्हणजे लाईट बर्न हा एक प्रकार आहे। VSIच्या ज्या शास्त्रज्ञांनी माहिती जी पाठवली मला लेखी स्वरूपात, त्याच्यामध्ये बँडेड क्लोरासिस आणि कोल्ड क्लोरासिस असे हे 2 प्रकार आहेत। आणि तिसऱ्याने सांगितलं, ते पण म्हणलं की हा क्लोरासिस आहे, क्लोरासिसचा हा प्रकार आहे। आता हे झाले मित्रांनो शास्त्रीय नाव। आपण आता शेतकरी, आपल्याला यातलं काय कळत नाही, किंवा शास्त्रीय नावं आणि हे जे आहेत हे आपल्या डोक्यात जात बी नाहीत आणि डोक्यात राहत बी नाहीत, तर आपण साध्या पद्धतीने घेणार आहोत। तर हे आता बघताय तुम्ही, हा पिवळा चट्टा आहे बघा, इथं हे पिवळं पडायला लागले, तर पिवळा पट्टाच म्हणायला। ऊसाच्या पूर्ण जे पान आहे त्याच्यामध्ये 2 ते 3 इंचाचा असा आडवा
हे ऊस पान आहे ना, तर असा आडवा तिथं पिवळा पट्टा तयार होतो आणि पूर्ण पिवळा होतो. आता हे कशामुळे होतं ह्याचं तुम्हाला पहिलं कारण सांगतो मी. तर हे होण्याचं कारण मुख्य जे आहे ही थंडी आहे आणि ऊन पण आहे. काय होतं आहे आमच्याकडं आता सकाळी आणि संध्याकाळी एकदम थंडी जास्त पडते आणि दुपारचं ऊन एवढं लागतं आहे की उन्हाळा जसा पडतो तसा ऊन लागते. मग ह्याच्यामुळं काय होतं आहे, ह्याला एक तिसरं नाव एक जे माझ्या वाचनात आले हे की फिजिओलॉजिकल डिसऑर्डर. म्हणजे ऊन आणि जास्त ऊन आणि जास्त थंडी ह्याच्यामुळं काय होतं आहे की त्याच्या डिसऑर्डरमध्ये फरक होतो. मग अशामध्येच त्याचं काय होत्या त्या हिरव्या पेशी आहेत त्या निकामी होतात. मग ते ठराविक अंतरावरच होतात. मग जे मेन 3 पाने ऊसाचे आहेत ह्याच्यामध्ये ते दिसून येतं, तिन्ही पानावर दिसून येतं आणि सबंध ऊसात ते मग दिसायला चालू होतं. आणि ते 3 तेवढाच तो आहे, त्याच्यातले त्या पेशी निकामी झाल्यामुळे काय होतं आहे तिथं पिवळेपणा येतो आणि तेवढाच पट्टा पूर्ण पिवळा दिसायला चालू होतो. मग आता ह्याला उपाय काय करायचा म्हणाल तुम्ही, किंवा याच्यामुळं पिकाचं काय नुकसान होईल का? तर मित्रांनो ह्याला उपाय काय नाही, पहिल्यापासूनच आपण जरा सेंद्रिय कर्ब असेल किंवा मायक्रोन्यूट्रन्स जे आहेत याचं प्रमाण आपल्याला चांगलं ठेवावं लागेल, जेणेकरून ह्या ज्या समस्या आता वातावरणामुळे तयार व्हायला लागलेल्या आहेत पिकामध्ये की जास्त ऊन येणं, एकदमच थंडी पडणं, एकदमच आभाळ येतं, ह्या ज्या ह्याला पिकाची रोगप्रतिकारशक्ती किंवा ह्या वातावरणाला सामोरं जाण्याची प्रतिकारशक्ती आपल्याला पिकामध्ये तयार करावी लागेल. आणि हे जे सुरुवातीला आढळून येते त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. ह्यातला आता उपाय हा एकच आहे की तिघांनी पण सांगितले की काळजी करायचं काही काम नाही. जसं जसं हे वातावरण निवळेल म्हणजे थंडी निघून जाईल किंवा उन्हाचं प्रमाण एकच कुठलं तर वातावरणाचं प्रमाण चांगलं राहील त्यावेळी हे आपोआप कवर होतं आणि त्या आपोआप पानं रिकवर होऊन जातात आणि नवीन पानं चांगली फुटतात. तर आता तर माझ्या माहितीत हे आले, पण आता पुढे पुढे आपण बघूया. जर याच्यात काही दुसरा प्रकार जर म्हणजे माझ्याजवळ आढळला तर मी तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन. फक्त हे माझ्या निदर्शनास नवीन होतं आणि तुम्हालासुद्धा मला सांगा कमेंटमध्ये की ह्याच्याबद्दल तुमचा अभ्यास काय आहे किंवा हे तुमच्या पिकामध्ये आहे का. जर असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. याला टेन्शन घेण्यासारखं आत्ता तर काय नाही, हे आपोआप जशी थंडी कमी होईल तसं हे रिकवर होऊन जाईल, त्याचं काही टेन्शन नाही. फक्त हे मी तुम्हाला नवीन दिसलं आणि हे वेगानं पूर्ण ऊसाभर पसरलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर शेजाऱ्यांच्या ऊसातसुद्धा आमच्या चुलत्यांच्या ती डिफिशियन्सी किंवा डिसऑर्डर दिसायला लागलेले आहे. त्यामुळे मी जरा त्याच्यावर काय प्रतिबंध करता येतो आहे का याच्याबद्दल जरा अभ्यास. एखादा मायक्रोन्यूट्रनचा स्प्रे जरी घेतला तुम्ही याच्यामध्ये लोह, मॅग्नेशियम आणि बोरॉन ह्याची कमतरता बऱ्यापैकी असेल, त्यामुळे ही डिफिशियन्सी आहे. तर आता आपण दुसऱ्या प्रकाराविषयी बोलणार आहोत, ते तुम्हाला मी दाखवतो. चला. तर मित्रांनो हे बघा आता बऱ्यापैकी पानं तुम्हाला अशी शेंड्यात वाळलेली दिसतात. आपलाच प्लॉट आहे, फक्त आता ही कशाची डिफिशियन्सी आहे तुम्हाला सांगण्यासाठी मी व्हिडिओ करत आहे. आता इथं जवळच तुम्हाला एक मी तसं पान दाखवतो. खरं तर आपण आता औषध सोडलेलं आहे, फक्त मी तुम्हाला दाखवतो की डिफिशियन्सी कशाची आहे. आता हे बघा हे पान आहे. आता हे काय झालेलं आहे हे बघा, हे दोन्ही साईडनं पान वाळलेलं आहे आणि मध्ये फक्त जी मेन शिर आहे ही हिरवीगार राहिलेली आहे. हे बघा आता हे बऱ्याच पानावर असं झालेलं आहे आणि कालांतराने मग काय होतं याचा शेंडा वाळायला चालू होतो. तर हे बघा हे असं पूर्ण प्लॉटमध्ये एवढ्या टप्प्यात झालेलं आहे. आता ही डिफिशियन्सी कशाची आहे मी तुम्हाला सांगतो आणि त्याला उपाय काय करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. तर थोडा हा पिवळेपणा आपल्या प्लॉटमध्ये आलेला आहे, त्याला उपाय केलेला आहे. या आठवड्यात कवर होऊन जाते, काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि हे थंडीमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला दिसेल. तर काय होते थंडी जास्त पडते आणि आपलं शेंडं वळायला ऊसामध्ये चालवतात. ह्याच्यामध्ये मेन जो प्रॉब्लेम आहे तर काय होतं आहे पानामध्ये काय होतं आहे दोन्ही साईडनं पानं पिवळी पडतात आणि मधली शिर तेवढी हिरवी राहते. तर आता ही डिफिशियन्सी कशाची आहे तर हे आपले NPK मधले जे के असतं नत्र, स्फुरद आणि पालाश, हे पालाश कमी पडला की अशा प्रकारचा प्रकार चालू होतो. मग काय होतं आहे पिकाची वाढ खुंटत्या. आधी दोन्ही साईडनं पानाच्या कड्या पिवळ्या पडतात, मध्ये हिरवं राहतं आणि परत शेंडा वाळायला चालू होतो आणि परिणामी काय होते
की आपल्या पिकाची वाढ खुंटते. मग खुंटल्यानंतर आता हे ओळखायचं कसं, तर ह्याचं लक्षण एकच आहे की दोन्ही बाजूच्या कडा वाळतात आणि मध्ये शिर तेवढी हिरवीगार राहते आणि परत पानाचे शेंड वाळायला चालू होतात आणि घडी पडायला चालू होते. मागं शेंड्याची एक नाही ती घडी पडायला चालू होते. तर मित्रांनो, ही डिफिशियन्सी फक्त पालाश जो आहे पोटॅशियम नायट्रेट हे जे आहे ते आपल्याला सोडावं लागेल. आणि ज्याच्यामध्ये के जास्त आहे, मग तुम्ही कुठलेही सोडा, एकरी 10 किलो सोडा किंवा एकरी 1 पोतं त्याला टाकून घ्या. ठिबक असेल तर एकरी 10 किलो सोडून घ्या. हे तुमचं पूर्णपणे कवर. आता मी सोडून जवळजवळ 4 दिवस झाले. आपल्याला वेळ नव्हता व्हिडिओ करायला, म्हणून मी आज तुमच्यासाठी त्याच्यासोबत हा व्हिडिओ करायला आणला. तर एकरी 10 किलो सोडलं आणि त्याच्यासोबत एखादी मायक्रोन्यूट्रनची जर बॅग असेल तर इतर तुमचं काय जे मॅग्नेशियम, लोह, जास्त बोरान वगैरे याची कमतरता आहे ती भरून निघते आणि तुमचा ऊस पण काळोखी येते. तर मित्रांनो, थंडीमध्ये सर्रास हा प्रकार आढळतो. मग त्याच्यामध्ये ऊस पिवळा पडणे असेल किंवा अतिशय थंडी झाल्यामुळे ऊस पिवळा पडणे आणि पाणी वाळणे हा प्रकार बऱ्यापैकी पिकात आढळतो. तर ते 1-2 महिने आपण काळजी घेतली तर पीक आपलं चांगलं राहतं आणि पिकाची वाढ खुंटत नाही. तर त्या दृष्टीनं आपण शोधलं पाहिजे की हा कोणत्या प्रकारचा आहे. माझ्या निदर्शनात जे रोग येतील किंवा ज्या कमतरता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे ते मी दाखवले. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेले की अशा प्रकारची कमतरता आहे, हे कमी पडते. तर अशा पद्धतीने तुम्ही पण अशा औषध सोडा आणि जास्त होण्याच्या आत कवर करा. पाणी जास्त पिकाचा वापसा बघूनच पाजा. थंडीमध्ये पाणी जास्त झालं तर तुम्हाला तांबेऱ्यासारखा रोग हा ऊसामध्ये आल्याशिवाय राहणार नाही किंवा मावा पडणे हे प्रकार मग चालू होतात. त्यामुळे पाण्याचं नियोजन आपलं चांगलं पाहिजे. पाणी जेमतेम लागेल तेवढंच पाजावं. ठिबक असेल तर 1-2 तासच ठिबक चालू ठेवा. ऊसाला वल झाली परत बंद करा. वापसा बघायला शिका. वापसा कसा बघायचा हे पण त्याच्याविषयी पण तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो. आणि मगच पाण्याचं नियोजन करा आणि मग त्या संदर्भात कसे असेल आपल्याला जे औषधं, खतं वगैरे लागतात ते आपण दिली पाहिजेत. तर अशा पद्धतीने आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची होती. आणि व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा आणि असाच आपला सपोर्ट माझ्या पाठीशी राहू दे. मी तुम्हाला अशीच नवीन माहिती जी तुम्ही आजपर्यंत कुठेही एका व्हिडिओमध्ये अशा प्रकारची माहिती ऐकली नसेल तशी देण्याचा प्रयत्न करेन. तर आज आपण इथंच थांबूया, कारण आता दुसऱ्या शेतात ऊसाला तोड आलेले तिकडे पण जायचं आहे. तेवढा तो वेळ काढून तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे. तर आज आपण मित्रांनो इथंच थांबूया. धन्यवाद.